शेवट तो भला माझा बहु गोड झाला, आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा. परी माग सर का थोडं हार झाला अवघ्या दुःखाचा मागिला, आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा. तुका म्हणे आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा. समचरण सरोज सांद्र नीलांबुदा जगननीत पाणी मंडन मंडना, करुण तुलसी माला कंडरम गणजनेत्र, सदय धवलासं विठ्ठलं चिंतयामि. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताच्या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरुदास तुका कलावज्ञेची बो ननार्थावतार, कलांकांक तेजो दिकामो दिवक्त्र, कलाने शवादा पनोदार दीक्षो, समाधिस्थ मूर्ती भज ज्ञानदेवं. नमो ज्ञानेश्वराय नमो ज्ञानेश्वराय, निवृत्ते उदारा सोपान देवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने. आद्यत्रय जननी देवाची रे, ज्ञानेशंच ज्ञानमूर्ती साक्षात प्रेम स्वरूपिणे. नामदेव दयामूर्ती नाथं वन्दे पुनः पुनः. वैराग्यस्य परामूर्ती देवक्षेत्र निवासिनी, तुकाराम महाराष्ट्र भक्तराज चतुष्टक. श्री संताची माथा चरणावर साष्टांग हे करी दंडवत, साष्टांग हे करी दंडवत.
मूर्ती येतो काकुलते तुझ लागी आपुल्या बाळासी दर्यात हाती न करावे फजते जनमथे चली आई पवन कुमार हमारी हरि कीर्तन में हमारी हरि कीर्तन में हमारी हरि कीर्तन में राम जी को लाना लखन जी को लाना राम जी को लाना लखन जी को लाना ले आना दशरथ हमारी हरि कीर्तन चले आइए पवन कुमार हमारी हरि कीर्तन में चले आइए पवन कुमार हमारे हरि कीर्तन चले आइए पवन कुमार हमारे हरि कीर्तन में ऐसे नमन करो सकला हरि कथा बोले बोबडिया बोला अज्ञान मोरण्या पुल्या बाळा चालवे सकळा नावा मने शेवट तो भला माझा बहु गोड झाला आलो निजाच्या माहिरा भेटी रखुमाईच्या वरा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेकरिता निवडलेला अभंग अखिल करुणिधान कारण कारण करुणावरून आलय तडद्वित आनंदवित पितांबरधारी भक्तवंचा कल्पतरू नंदनंदन यशोदानंद सच्चिदानंद परमा परमेश्वर पंढरीश परमात्म्याचे डिवाळ भक्त ज्ञानेश प्रिय जगद्गुरु तुकोबरा यांचा 4 चरणाचा अभंग आजच्या सेवेकरता घेतलेला आहे विठ्ठल जगद्गुरु तुकोबराच्या अभंगातून मानवी जीवनाच्या शेवटाची किंमत सांगताय आयुष्य कसंही जगलं तर त्या आयुष्याकडे पाहिलं जात नाही पण शेवट कसा झाला याचा विचार नेहमी केला जातो सुरुवात कशी झाली याच्याकडे कोणी लक्ष देत नाहीये पण त्याचा शेवट कसा होतोय याच्याकडे मात्र सर्वांचं बारकाईनं लक्ष असतं आणि जगद्गुरु तुकोबराय म्हणतात बाबा हो माझ्या पारमार्थिक जीवनाची सुरुवात जरी सहज सहज झालेली असेल पूर्वसंचितानं झालेली असेल पण शेवट मात्र मी माझ्या स्वतःच्या हिमतीवर चांगला करून घेतलेला आहे चांगला नाहीये निस्ता चांगला नाहीये ज्यांचा शेवट चांगला झालाय भला झालाय त्यांच्यामध्ये माझा विशेष गोड झालाय माझा बहु गोड झाला तुकोबराय तुम्ही एवढं अट्टहासानं सांगताय शेवट तो भला माझा बहु गोड झाला सांगताय लोकांचा भला झाला असेल माझा बहु गोड झाला कशावरून एवढं सांगताय बरं तुकोबराय म्हणजे याच्यासाठी माझ्याकडे वेगळं प्रमाणपत्र द्यायची गरज नाही मी प्रमाणपत्र सोबतच घेऊन आलोय काय माझा शेवट याच्यावरून गोड झाला ते प्रमाणपत्र मी सोबत आणलंय आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा ज्या अर्थी मी माझ्या निज घराला भगवंताच्या चरणाजवळ वास्तव्याला आलो रखुमाबाई वराची माझी भेट झाली त्या अर्थी माझ्या जीवनाचा शेवट भला निस्ता भला नाही बहु गोड झाला मग तुकोबराया तुमच्या जीवनाचा शेवट गोड झाला शेवट गोड झाल्यानंतर नेमकं होतं काय वाटतं काय अनुभूती कशी येते तुकोबराय म्हणजे शेवट गोड झाल्यानंतर खूप आनंद वाटतो
का बरं आनंद वाटतो? कारण त्या शेवटासाठी आयुष्यभर परिश्रम केलेला असतो आणि एकदा तो शेवट गोड झाला की मागचं दुःख संपल्या जातं आणि मानवी जीवनाची सगळी धावपळ दुःख संपवण्यासाठीच आहे. आणि ते दुःख एकदा का संपलं की गोड झालेल्या शेवटाचा आनंद द्विगुणित होतो. परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागिला. त्या सुखरूपी परमात्म्याच्या जवळ गेल्यानंतर त्यानं एकदा पाठीवरून हात फिरवला की पाठीमागचं सगळं दुःख असं झर 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 निसरून जात. तुकोबर आहे तेच म्हणतायत बाबा हो, माझ्या जीवनाचा शेवट गोड झाला, त्या रुक्माबाईवराची भेट झाली, निश्चितच माझ्या जीवनातलं दुःख संपलं. मग तुकोबर आहे महाराज, तुम्ही तुमच्या जीवनातलं दुःख संपवलं, सुखरूप परमात्म्याला प्राप्त करून घेतलं. नवे नवे आयुष्याचा शेवटही तुमचा भला झाला, बहु गोड झाला. एवढं सगळं करण्यासाठी तुम्ही नेमकं केलं काय? हे करण्यासाठी तुम्ही कशाचा वापर केला? साधन कोणतं वापरलं? तुकोबरामध्ये दुसरं साधन कोणतंच वापरलं नाही. जे देवाने आपल्याला सहज आणि फुकट दिले त्याच साधनाचा उपयोग केला, याच्या व्यतिरिक्त वेगळं काही केलं नाही. तुका म्हणे वाणी गेली आता घेऊ धनी. या वाणीनं उभं आयुष्य दुसरं काहीच केले नाही. मुंडुकी वटवटत असली अजिबात काही केले नाही. जे केला असेल ते एक विठ्ठल एक विठ्ठल आणि दुसरं विठ्ठल, दोन्ही विठ्ठलच. याच्या पलीकडे माझ्या आयुष्यात दुसरं काही घडलं नाही. परिणामी माझ्या आयुष्याचा शेवट गोड झाला, आयुष्यातलं सगळं दुःख नाहीस झालं. विठ्ठल हा झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो असा: सेवा किमनिमित्त नाही हे सांगणं वक्त्याचं कर्तव्य आहे. इथं बसलेल्या प्रत्येकालाही सेवा बहुश्रुत आहे, प्रत्येकाला माहिती आहे, पण सांगणं हे वक्त्याचं कर्तव्य या नात्यानं आज आपल्या देवळा गावातील एक थोर होतकरू, थोर सुशिक्षित, ज्याने आपल्या देवळा गावाचं नाव उज्ज्वल भविष्याच्या यादीवरती नेऊन ठेवण्याचं काम केलं, ते एक सुशिक्षित सुपुत्र अण्णासाहेब नारायणराव पवार यांच्या आज गंगा पूजनाच्या निमित्तानं तुम्ही आम्ही सर्वजण एकत्र जमलेले आहात. अण्णासाहेबांसारखं सुपुत्र आपल्या देवळा गावाला लाभणं ही देवळा गावाची काहीतरी पुण्याई, काहीतरी महती आहे. ज्या काळात शिक्षणाच्या नावानं बोंबाबोंब होती की पाटी दप्तराची गाठ पडत नव्हती, अशाही काळात प्रदीर्घ परिश्रम करून स्वतःला घडवलं, स्वतःचं शिक्षण घेतलं. तो काळ एवढा सोपा नव्हता ज्या काळात त्यांनी शिक्षण घेतलं. निश्चितच आपण लक्ष करा, ज्या काळात डोक्यावर नेऊन पेरावं लागत होतं आणि डोक्यावरच घरला आणावं लागत होतं, ही जर परिस्थिती असेल तर त्या काळात दूरदेशी राहून शिकणं सोपं नव्हतं. हे तर खूप लांबची गोष्ट आहे. आपल्याला त्या काळात घालण्याकरता शाळेचा गणवेशही मिळत नव्हता. एका वहीमध्ये सगळे विषय आपल्याला लिहावं लागायचे. इतकी बिकट परिस्थिती असताना त्या परिस्थितीला मात देत देत ज्यांनी देवळा गावातून पहिली PhD करण्याचा मान मिळवला ते म्हणजे आपले अण्णासाहेब आहेत. नवे नवे आपल्या अंबाजोगाई तालुक्यातही त्यांनी बऱ्यापैकी शिक्षणाची धुरा सांभाळली आणि अंबाजोगाई तालुक्यातील जवळपास PhD क्षेत्रातलं दुसऱ्या तिसऱ्या क्रमांकाचं नाव त्यांचं त्या काळातलं होतं. आज देवळा गावातील एवढा सुशिक्षित प्रथम व्यक्ती म्हणून ज्यांची ओळख सांगितली जाती, कानावर ऐकल्या जाती, आम्ही तर त्यांच्यासमोर खूप लहान आहेत, पण आम्ही ऐकलेल्या गोष्टी तुमच्यासमोर अनुभवातून सांगण्याचा माझा प्रयत्न आहे. विठ्ठल त्यांचा माझा तेवढा फारसी जवळीक आली नाहीये, पण ज्या ज्या वेळेच्या पवार कुटुंबाच्या सानिध्यानं कार्यक्रमाचा योग आला त्या त्यावेळेस त्यांची आमची बैठक झालेली होती. स्वतः जरी PhD असले तर आमच्यासारख्या सामान्य जवळ आल्यानंतर त्यांनी तितकाच मान द्यायचा. मग महाराज काय चाललंय, काय शिकलात, काय करता, पुढं काय करणार आहात, काय करण्याची इच्छा आहे, काय तुमचं ध्येय, हे जे त्यांच्या विचारण्यातला विचार होता ते सर्वांनी शिकावं, पुढं जावं आणि आयुष्याचं सोनं करावं. शिका
हा त्यांच्या अंतःकरणातला एकमेव ध्येय होता. आणि ह्या ध्येयामुळंच त्यांनी आपला संपूर्ण परिवार घडवला, याच्यात नवल नाही. परिवार घडवला याच्यात नवल नाही. आज परिवार कुटुंबियाला सुंदर ज्ञानाची झालर जी प्राप्त झाली ते केवळ एकमेव अण्णासाहेब पवार पाटलामुळेच मिळालेली आहे. आज एक घरातला मनुष्य शिकून पुढे गेला, बाकीच्याला शिकण्याकरता तेवढी प्रोत्साहन द्यायची, तेवढं जोर द्यायची गरज पडत नाही. एक मनुष्य पुढे पायरीवर पाय ठेवून गेला की दुसरा आपोआप त्या पायरीनं पुढे येत असतो. तो मार्गदर्शक ठरत असतो आणि त्या मार्गदर्शकाच्या निमित्तानं हा संपूर्ण पवार कुटुंबीय सुशिक्षित झालं. आणि त्यांच्यामुळं, त्यांच्या परिश्रमामुळं, त्यांच्या मार्गदर्शनामुळं आम्ही ज्यांच्या हाताखाली शिकलो ते आमचे व्यंकट गुरुजी शिकले आणि त्यांच्याकडून आम्हाला शिकण्याचं काम मिळालं. हे आमचं भाग्य आहे. पण हा शिक्षणाचा वारसा आमच्यापर्यंत येऊन पोहोचला ते आपल्या गावचं भूषण म्हणजे अण्णासाहेब पाटील आहे. त्यांचं वर्णन करावं तेवढं कमी आहे महाराज. त्या दिवशी सरांनी सांगितलं, सरांच्या निरोप समारंभाला गेलं त्यावेळेस सरांनी आवर्जून सांगितलं, इथपर्यंत येण्यासाठी एकमेव कारणीभूत व्यक्ती म्हणजे आमच्या कुटुंबाचा आधार अण्णासाहेब आहेत. आणि विठ्ठल आबांनी मी सांगितलं, खरोखर आमच्या पवार कुटुंबियांना तळागाळातून वर काढणारा एकमेव व्यक्ती कोणी असेल तर तो अण्णासाहेब आहेत. त्या दिवशी ते हजर नव्हते, पण त्यांची खंत त्यांच्या मनामध्ये निश्चित जाणवत होते. त्या दिवशी ते हॉस्पिटलला होते. पण या पवार कुटुंबियाला शिक्षणाची धुरा देऊन आपण शिकलो इतक्यावरती पुरं नाहीये. असे बरेचसे माणसं तुम्हाला मिळतील, स्वतः शिकले, नोकरीला गेले, स्वतःच्या जीवनाचं कल्याण केलं, पण ज्यांनी स्वतःवरती न थांबता, स्वतःचा प्रपंच मोठा न करता संबंध परिवाराला मोठं करण्याचा प्रयत्न केला ते म्हणजे आपले अण्णासाहेब आहेत. विठ्ठल एखादा सुशिक्षित जर आपल्याला भेटत असेल, निश्चित आपल्या जीवनाचं भाग्य समजलं पाहिजे. ज्या ज्या वेळेस पवार कुटुंबियाच्या एकाने कीर्तनाचा, बोलण्याचा, बसण्याचा योग आला, त्या वेळेस त्यांनी जे दोन दोन शब्दाचं मार्गदर्शन केलं ते अतिशय सुंदर होतं. ज्यावेळेस निंबाजी अण्णाच्या गोड जेवणाच्या निमित्तानं माझी कीर्तनाची सेवा होती, 5 दिवसाचा कीर्तन महोत्सव होता. त्या कीर्तनातही ते अगदी माझ्या कीर्तनाशी समोरासमोर बसलेले होते. मी अभंग घेतला होता, शेवट होतो तुझी आणि गोड. पूर्ण कीर्तन ऐकल्यानंतर त्यांनी सांगितलं, महाराज खरोखर छान, अतिशय अभंग, जसा अभंगाचे शब्द जसे तसं तुम्ही चिंतन करण्याचा प्रयत्न केला. ज्यांचं शिक्षण उच्च झालेलं असतं त्यांचं लक्षही उच्च पद्धतीनं असतं. आणि ते अभंग सांगत असताना ज्या काही बारीक सारीक 1-2 माझ्याकडून चुका झाल्या त्या चुका त्यांनी सहज अगदी अलगद न जाणवता उघड्या करून दाखवण्याचं काम केलं. याच्यातून एक लक्षात येतं, शिकलेला मनुष्य नेहमी आपल्याला वर जाण्यासाठी प्रयत्न करतो. जे स्वतः वर जात आहेत, कळसावरती विराजमान होत आहे, त्या सर्वांची दृष्टी कळसा समान असते आणि सर्वांना कळसापर्यंत नेण्याचा त्यांचा ध्यास असतो. मग ते जगद्गुरु तुकोबराय असू द्या, नाही तर शिकलेला प्रत्येक व्यक्ती असू द्या, प्रत्येकाच्या अंतःकरणातली तळमळ मात्र तीच असते. विठ्ठल आज त्यांना आपल्यातून जाऊन 12-13 दिवसाचा कालावधी झाला. जाणं तर प्रत्येकाला महाराज, राहण्याकरता कुणी आलेलं नाहीये. जगातली शाश्वत गोष्ट म्हणजे एकच आहे, मृत्यू. बाकीच्या कुठल्याही गोष्टी आपल्याला टाळता येतील, पण मृत्यू नावाची गोष्ट कधीच कोणालाच टळली नाहीये. तुम्ही आम्ही तर खूप चिल्लर आहेत, आपल्यापेक्षा मोठ्याने याला प्रयत्न केला, पण त्यांच्याच्याने ते शक्य झालं नाही. त्यांच्याच्यानं म्हणण्यापेक्षा मातुल यस्य गोविंदम पिता यस्य धनंजय, अर्जुनासारखा ज्याचा पिता आहे, कृष्णासारखा ज्याचा मामा आहे, मामा कृष्णासारखा नवे कृष्णच ज्याचा मामा आहे, त्या मामाला आपल्या स्वतःच्या भाच्याला अर्जुनासारखा धनुर्धर जगात भारी आहे, त्या अर्जुनासारख्या धनुर्धराला आपल्या पुत्राला अभिमन्यूलाही वाचवता आलं नाही. वाचवता आलं का? मी सामान्याचं उदाहरण सांगत नाही. जगाचा नियंता मालक भगवान कृष्णाचा भाचा अभिमन्यू आहे.
पण त्यालाही त्या ठिकाणी रणांगणातून वाचवता आलं नाही. याहीपेक्षा पुढे चला, जगन्माता ज्याची सून आहे, इंद्रादी देवाचा राजा इंद्रदेव ज्याचा सखा मित्र आहे, नवे नवे त्रिलोकाचा ब्रह्मांडाचा अधिपती प्रभू रामचंद्र ज्याचा मुलगा आहे, तेव्हा आपल्या स्वतःच्या बापाला वाचू शकला नाही. आपल्या पप्पाची काय गंमत आहे. कर्मे दशरथ वियोगी मेला, कर्मे दशरथ वियोगी मेला, कर्मे श्री राम वनवासा गेला, कर्मे रावण जय पावा, कर्मे रावण जय पावा, स्वतःच्या बापाला वाचू शकले नाहीत. याच्यातून एकच लक्षात येतं, देव नाही, देवाच्या बापाला इथं मरण चुकलेलं नाही. तुम्ही आम्ही तिथं खूप छोटे आहेत महाराज, खूप छोटे आहेत. जिथं देवासारख्याला जावं लागतं, देवाच्या बापाला जावं लागतं, तिथं तुमच्या आमच्याची काय गत आहे महाराज. इथं सर्वांना जावं लागतं, राहण्याकरता कोणीच आलेलं नाहीये. विठ्ठल विठ्ठल. येर ते पामर जीव येरते पामर जीव किती. इथं अवतारही शिल्लक राहू शकले नाही, तिथं तुमच्या आमच्या सामान्याची काय गोष्ट घेऊन बसलात महाराज. आलेला प्रत्येकाला जावं लागतं, एवढंच सत्यत्व आहे. आया है सो जाएगा राजा रंग का फकीर. राजा असला तरी जावं लागणार आहे.
रंक असला तरी जावं लागणार आहे. दोन्हीच्या मधला एक आहे, त्याचं नाव फकीर आहे. फकीर कोणाला म्हणतात? ज्याला कशाचीच नाही फिकीर त्याला म्हणतात फकीर. म्हणजे ज्याला मरणाची फकीर नाही, पण तोही असला तर त्यालाही एक दिवस जावं लागतं राहण्याकरता. शरीर हे काळाचं खाद्य, ते एक ना एक दिवस जाणार आहे. तुम्ही किती प्रयत्न केलं तरी जाणार आहे, आणि नाही प्रयत्न केलं तरी ते जाणार मात्र निश्चित आहे. मृत्यू लोकातली एकमेव सत्यत्वाची गोष्ट म्हणजे जाणं निश्चित आहे. राहण्याकरता इथं कोणीच आलेलं नाहीये. देव असेल ना तर देवाचा पप्पा असेल, देवाचा बाप असेल, त्याला या ठिकाणी इथं राहता आलं नाहीये. एवढंच मृत्यू लोकातलं सत्यत्व, म्हणूनच याचं नावच मृत्यू लोक आहे. जिथं आलेला प्रत्येकाला मृत्यू आहे त्या लोकाचं नाव मृत्यू लोक आहे. इथं राहण्याकरता कोणी आलेलं नाही, देवही आला नाही आणि इतर कोणी सामान्य जीवही आला नाही. देवानं आपल्या स्वतःच्या मायबापाला वाचू शकला नाही. कदाचित देवाला माहिती नसेल याचा मृत्यू कधी आहे. पण काही लोकांना आपला मृत्यू माहिती झाला होता. माहिती झाल्यानंतरही मृत्यूला चुकवता आलं नाही. हे मृत्यूचं अटळ सत्य आहे. चला थोडस महाभारतामध्ये व्यासांच्या जीवनातला एक प्रसंग आहे. व्यास म्हणजे प्रत्यक्ष भगवंताचे अवतार आहेत. त्या भगवंताच्या अवतारातला एक कथा प्रसंग मी तुम्हाला सांगतोय. व्यासांचा एक आवडता शिष्य होता, जो व्यासांची नेहमी सेवा करायचा. शिष्य भरपूर आहेत, पण एकनिष्ठ शिष्य मिळणं अवघड आहे. सेवा करायचं म्हणलं की पाय कसे सोडू, आहे की नाही, आणि पंक्तीला जेवाय जायचं म्हणलं की आज्ञा कशी मोडू, असे शिष्य आता भरपूर झालेले. पण व्यासांचा जो शिष्य होता तो एकनिष्ठ होता. एकनिष्ठ शिष्य असल्यामुळं व्यासांचा त्याच्यावर जीव जडला. अनेक दिवस भल्या पहाट व्यास उठल्यानंतर व्यासांनी त्यांचा जो शिष्य होता त्याचं नाव होतं दास. व्यासांच्या मुखात सारखं नामायचं, दास इकडे बरं, दास इकडे जा बरं, दास हे कर बरं, दास हे कर बरं. दासांच्या अखंड सानिध्यात असणारे व्यास महर्षी उठायच्या अगोदर दास उठायचा. पण त्या दिवशी व्यास महर्षी उठले, पण दासाला डोळा लागलेला होता. नवे नवे दासाला चांगली निद्रा लागली होती, काळ झोप लागली होती. व्यासांनी दासाच्या चेहऱ्याकडे बघितलं, म्हणजे अरे रे रे रे, दास आपल्याला सोडून जायच्या मार्गावर आहे, आणि दास जर गेला तर माझं कसं होईल. प्रत्येक गोष्टीला मला आता दासाची सवय जडलेली आहे.
दास गेला तर माझं कसं होईल? व्यासांनी ठरवलं दासाचा मृत्यू चुकवायचा. व्यासांना माहिती झालं की आता दासांना मृत्यू जवळ आलाय दासाचा. तो मृत्यू चुकवण्याचा त्यांनी प्रयत्न करण्याचं ठरवलं. व्यासांनी दासाला उठवलं, हलवून जाग केलं, काय निद्रेतून जाग केलं आणि त्याला उठवून आपल्या सोबत घेतलं. म्हणले चल, कुठं जायचंय तुला माहित नाही, चल. दासाला सोबत घेतलं आणि डायरेक्ट यमराजाची गाठ घेतली. यमराजाला सांगितलं, हे पा, हा माझा शिष्य दास आहे, याचा मृत्यू आता मला जवळ दिसतोय. म्हणले हो, याचं यादीत आमचं नाव आहे. मग याला मृत्यू आला नाही पाहिजे असं काहीतरी कर. यमराजानं सांगितलं, महाराज तुम्ही भगवंताच्या अवतारात, मला तुम्हाला जास्त उजत घालता येत नाही, जास्तीचं बोलता येत नाही, पण मृत्यू पुढं कोणाचं चाललं नाही. अरे मी सांगतो म्हणून माझी आज्ञा म्हणून तरी कर. त्याने सांगितलं, प्रभू तुमची आज्ञा जरी असली ना, आमच्याकडे ते खातं नाहीये. आमच्याकडं जशी यादी येते तसं उचलायचं काम आमच्याकडे. जशी यादी आली, ज्या गावचा नंबर आहे त्या गावात जायचं, त्या व्यक्तीला उचलायचं, पुढे नेऊन ठेवायचं, एवढंच काम आमच्याकडे. याच्यापेक्षा पुढचं काम आमच्याकडे नाहीये. म्हणले मग याचा मृत्यू चुकवायचा असेल तर काय करावं लागेल? काय करावं लागेल? म्हणजे याचा मृत्यू चुकवायचा असेल तर मृत्यू देवतेकडे जावं लागेल. तिथं गेल्यानंतर काहीतरी पर्याय निघेल. म्हणले चला. व्यास महर्षी म्हणले, मग आमच्या ना ते ऐकणार नाही, तुमच्या खात्यातलं डिपार्टमेंट आहे ते, तुझी थोडी मदत झाली तर बरं होईल. व्यास, त्यांचा शिष्य दास आणि यमदेवता मृत्यू नावाच्या देवतेकडे जात आहेत. मृत्यू नावाच्या देवतेकडे गेल्यानंतर यमराजाने सांगितलं, हे व्यास महर्षी आहेत, बर, हे त्यांचे शिष्य दास आहेत, नमस्कार नमस्कार. काय म्हणणं आहे, काय इथपर्यंत आलात? त्यांनी सांगितलं, हा त्यांचा शिष्य दास आहे आणि या दासाला मृत्यू जवळ आलाय, तो मृत्यू त्यांना चुकवायचा आहे, तो टाळायचा आहे. मग याच्यात तुम्ही काहीतरी मदत करा. जी यादी तुम्ही मला देणार आहे त्या यादीतलं नाव त्यांचं कट करून यादी दिली तर मी त्यांना उचलणार नाही. मृत्यू देवतेनं सांगितलं, हे पहा, ते काय माझ्या हातातलं नाही. मृत्यूची यादी माझ्या हातात येते, पण यादीचं सिलेक्शन वरून झालेलं असतं. मी फक्त विभागावाईज वेगळं करण्याचं काम करतो. लातूरची इकडं, बीडची इकडं, उस्मानाबादची तिकडं, संभाजीनगरची तिकडं, एवढं विभागानुसार वेगळं वेगळं करून देण्याचं काम माझं आहे. म्हणले मग या दासाचा मृत्यू तर आता जवळ आलाय, तो चुकवायचा प्रयत्न करायचा आहे, काय करावं? मृत्यू देवतेने सांगितलं, तुम्ही इथपर्यंत आलाच आहात तर तुम्हाला मोकळ्या हाताने जाऊ देता येत नाही, ते मला बरंही दिसत नाही. मग एक काम करा, माझ्याही वरचं जे हेड ऑफिस आहे त्याचं नाव आहे भवितव्यता नावाची देवता, किंवा आपल्या भाषेत त्याला चित्रगुप्त म्हटलं जात. आपण काय करा, भवितव्यता नावाच्या देवतेकडे गेला तर तुम्हाला निश्चित काहीतरी मदत होईल, तिथून सगळे सूत्र हलतात. व्यासाने सांगितलं, मग आम्ही जाऊन फरक पडणार नाही, तुम्ही आमच्या सोबत आला तर मदत होईल, काय नाही हरकत, तुमच्यासाठी मी तिथपर्यंत यायला तयार आहे. दास, व्यास, यमदेवता, मृत्यू देवता हे सर्वजण मिळून चित्रगुप्ताच्या दारात म्हणजे भवितव्यता नावाच्या देवतेच्या दारात जात आहेत. त्या देवतेच्या दारात गेल्यानंतर द्वारपाल उभे होते. त्या द्वारपालाने सांगितलं, एवढे कशासाठी आलात? मृत्यू देवता, तुमचं नेहमी काम असतं, तुम्ही आतमध्ये जाऊ शकता. यमराजा, तुम्ही इथपर्यंत आलात त्यावरती तुमचंही काहीतरी काम असेल, तुम्ही जाऊ शकता. त्या दोघाला आतमध्ये सोडलं. या दोघांना बाहेर रोखलं. त्यावेळेस मृत्यू देवतेनं आणि यमराजानं विनंती केली, व्यासांनाही मध्ये सोडा, त्यांनाही मध्ये सोडा. त्याने सांगितलं, नाही नाही, तुमच्या दोघांची शिफारस असेल तर फक्त व्यासांना आतमध्ये सोडू शकतो, त्या दासाला आतमध्ये सोडू शकत नाहीये. ठीक आहे म्हणले, तेवढं तरी सोडा, आम्ही आमचं जाऊन चर्चा करतो, पुन्हा बघू पुढचं काय. व्यासांना आतमध्ये सोडलं. व्यास महर्षी, यमराज देवता आणि मृत्यू देवता भवितव्यता नावाच्या देवतेच्या ऑफिस मध्ये जात आहेत आणि त्या देवतेच्या ऑफिस मध्ये जाऊन त्या देवतेला सांगतायत, हे पहा, हे व्यास महर्षी आहेत, यांचं छोटस काम घेऊन तुमच्याकडे आलो. काय काम आहे? यांचा एक पट्ट शिष्य आहे दास नावाचा. बर,
त्या दासाचा मृत्यू आता जवळ आलाय आणि तो मृत्यू यांना टाळायचा आहे, तो त्याला मृत्यू द्यायचा नाही, तो यांचा अतिशय जवळचा जीवलग आहे, तो त्यांना हवा आहे, त्यासाठी त्यांचा मृत्यू टाळायचा आहे. आपल्याकडून काही प्रयत्न होईल का? त्या चित्रगुप्तानं भवितव्यता नावाच्या देवतेनं सांगितलं, थांबा, त्याचं मला रेकॉर्ड काढून बघावं लागेल, त्याची दप्तर त्याची वही काढून मला बघावं लागेल. मग चित्रगुप्ताने त्या भवितव्यता नावाच्या देवतेनं दास नावाच्या शिष्याचं दप्तर काढलं आणि दप्तर काढल्यानंतर शेवटचं पान काढलं. शेवटच्या पानावर एक श्लोक लिहिला होता. तो श्लोक असा होता, यदि दासश्च व्यासश्च यम मृत्यू तथैवच. लक्षात येत आहे, यदि दासश्च व्यासश्च यम मृत्यू तथैवच भवितव्यश्च ग्रहम यान्ति तदा दासम मरिष्यति. त्या श्लोकात असं लिहिलं होतं, ज्या वेळेस व्यास महर्षी, यमराज देवता, मृत्यू देवता तिघजण एकत्र येऊन भवितव्यता नावाच्या देवतेला म्हणजे चित्रगुप्ताची भेट घेतील, त्या क्षणाला दास नावाचा व्यक्ती दारामध्ये मरून पडलेला असेल. जोपर्यंत हे तिघजण एकत्र येणार नाहीत तोपर्यंत दास मरणारा नव्हता. पण दासांना वाचवण्यासाठी व्यासाने एवढा प्रयत्न केला, जो मृत्यू सहजासहजी शक्य नव्हता, त्या तिघांना एकत्र करण्याचं काम दासाच्या हातानं झालं आणि दासाच्या आवडत्या शिष्याचं मृत्यू तत्क्षणाला समाप्त झाला. भवितव्यता नावाच्या देवतेनं सांगितलं, हे पहा, हा शेवटचा श्लोक आहे, याच्या पुढे त्याच्या जीवनात एकही लाईन नाही. आता हा श्लोक वाचल्या वाचल्या, हा श्लोक बघितल्या बघितल्या तुमचा दास नावाचा शिष्य दारात मरून पडलाय. आता माझाही नाईलाज आहे. सामान्याची गोष्ट सोडून द्या, भगवंताचा अवतार प्रत्यक्ष दास आहेत, व्यास आहेत. त्या व्यासांच्या पट्ट शिष्यालाही व्यास महर्षी वाचवू शकले नाहीत, तिथं तुमचा आमचा सामान्याचा वशिला कुठपर्यंत चालणार आहे? कुठपर्यंत चालणार आहे? ज्याचा मामा भगवान श्रीकृष्ण, मी आता सांगितलं, आपला मामा ग्रामपंचायतचा सदस्य बी नाहीये, आहे की नाही? मग तेवढी जर परिस्थिती आपली बेकार असेल तर आपण जगू याची शक्यता कमी आहे. जाऊ द्या, दुसरं उदाहरण सांगतो. राजा परीक्षितीला 7 दिवस अगोदर कळालं. राजा परीक्षिती चुकवू शकला का? नाही महाराज. त्यानं किती प्रयत्न केले. सरोवरामध्ये, पाण्याच्या सरोवरात काचेच्या खांबावरती काचेचा महल बांधला आणि काचेच्या महलात जाऊन राजा बसला. पण तिथं बसल्यानंतर राजाला बोर खाण्याची इच्छा झाली. हातामध्ये द्रोण घेतलं, बोराचं पात्र घेतलं, त्या बोरातलं एक बोर फोडलं, त्या बोरामध्ये छोटीशी आळी निघाली, ती आळी खाली पडली. क्षणार्धात तक्षकाचं रूप घेतलं आणि त्या आळीनं चावा घेतला. तत्क्षणाला राजा परीक्षितीच्या देहाची राख रांगोळी झाली. सामान्याचं एकही उदाहरण तुम्हाला मी सांगत नाहीये. व्यास महर्षी आपल्या दासाला वाचवू शकले नाहीत, त्यांना काही काळ मृत्यू समजला होता. राजा परीक्षितीला 8 दिवस अगोदर, 7 दिवस अगोदर राजा परीक्षितीला मृत्यू कळला होता. याही पेक्षा सगळ्यांच्या परिचयाचं उदाहरण आहे. गरुडाची आई आजारी होती आणि गरुडाच्या आईला आजारी असताना यमराजाची गाठ पडली गरुडाला. का हो गरुडा, राम 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 राम. गरुडाने विचारलं, नाही तर आपली विनाशायास गाठ पडली, माझी आई आजारी आहे, बऱ्यापैकी तिची तब्येत बिघडलेली आहे, सुधारण्याचं नाव घेत नाही. मग आमच्या आईचं नाव तुमच्या यादीत आहे का? म्हणले हो. कधी आहे? म्हणजे तुमच्या आईचा मृत्यू उद्या संध्याकाळी आहे. गरुडानं बाकीच्या गोष्टी बोलणं टाळलं, म्हणजे ह्याला माहितीच होऊ द्यायचं नाही. मग गरुडानं आपल्या आईला पाठीवर घेतलं, 7 समुद्राच्या पलीकड नेलं. जो गरुड देवाला घेऊन वेगानं धावतो, तो आईला घेऊन किती वेगानं धावला असेल? गरुडाच्या वेगापुढे कसल्याही विमानाचा वेग फिका आहे. इतक्या वेगानं गरुडजी धावत जात आहेत. 7 समुद्राच्या पलीकडे जाऊन एका गुहेमध्ये नेऊन ठेवतायत. आईला गुहेत ठेवलं आणि गुहेच्या दारावर येऊन असं घाम पुसतायत, तोवर यमराज येत आहेत. यमराजानं सांगितलं, राम राम. तुम्ही म्हणला, काल तर तू देवळ्यामध्ये होता लगे एवढ्या लांब इथं कस काय आला? नाही म्हणले, काल आपली चर्चा झाली, तुमच्या आईचं नावही सांगितलं, पण बोलता बोलता सांगायचं राहून गेलं, तुमच्या आईचा मृत्यू ह्या गुहेत होता.
इथं तुमच्या आईचा मृत्यू होता, मला चिंता पडली कालपासून तुमच्या आईला आता इथवर कोण आणील. खरं सांगू गरुडा, माझं खूप मोठं काम तुम्ही हलकं केलेलं आहे. आता तुम्ही सरका बाजूला म्हणले. गरुडाला बाजूला सारलं आणि त्या गरुडाच्या देखत आईला यमराज घेऊन गेला. देवाचा सेवक गरुड आहे, त्याला काल कळलं होतं की आपल्याला मृत्यू येणारे, आपल्या आईला मृत्यू येणारे, तोही वाचू शकला नाही. ज्याला माहिती असतं तोही वाचू शकत नाही, ज्याला माहिती नाही तोही वाचू शकत नाही. नवे नवे मृत्यू नावाच्या दाढेतून आतापर्यंत कोणीच शिल्लक राहिला नाही आणि शिल्लक राहणार नाही. विठ्ठल जायचं मात्र सर्वांना, प्रत्येकाला एक दिवस आहे. जो खाटेवर आलाय तो एक दिवस निश्चित ताटेवर आहे. जाणं निश्चित आहे, याच्यात कसली तीळ मात्र शंका नाही. मग जाणं निश्चित असेल तर जाणं चुकवण्याचा प्रयत्नच करायचा नाही. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतायत, जाणं जर निश्चित असेल तर ते टाळण्याचा, ते चुकवण्याचा प्रयत्नच करू नका. अनेकांनी प्रयत्न केले, एकाचाही प्रयत्न सफल झाला नाहीये. मग ते जे जाणं आहे ते जाणं सुधरवण्याचा प्रयत्न करा, त्या जाण्याचा सोहळा करण्याचा प्रयत्न करा. जे जे आपण अशी ठावे तेसी इतरासी द्यावे, शहाणे करून सोडावे सकळ जना. मग आपण गेलं तरी पाठीमागच्याला त्याची खंत राहिली नाही पाहिजे, असं आपण आपल्या जीवनात जगलं पाहिजे. एवढं जरी आपल्या आयुष्यात घडलं तर आपल्याला भरपूर झालं. विठ्ठल मृत्यू प्रत्येकाचा अटळ आहे, जाणं निश्चित आहे. पण जाताना एवढंच करा, आपली कीर्ती पाठीमाग राहिली पाहिजे. मरण सावध होणं गरजेचं आहे. मृत्यू आहे म्हणून त्याला घाबरायचं नाहीये. त्या मृत्यूचं सोनं कसं होईल याचा प्रयत्न करायचा. इतिहासातला प्रसंग आहे. ज्यावेळेस मावळे सिंहगड सर करण्याकरता जात आहेत, तानाजी मालुसरे त्यांचा प्रमुख आहे, सेनापती आहे. गडावरती दोर टाकून चढतायत. चढल्यानंतर दुश्मनाचं सैन्य अंगावरती तुटून पडता पडता तानाजीचा एक सुभेदार असणारा तो घायाळ पडला जातो. आणि आता मराठी सैन्याला वाटतं आपला सुभेदार खाली पडला असेल तर आपलं जगणं शक्य नाहीये. मग मराठ्यामध्ये थोडीशी चलबिचल चालू झाली आणि अर्ध सैन्य पळवाटा काढण्याच्या मार्गाला लागलं. त्यावेळेस तानाजी मालुसरेने सांगितले, भ्याडाओ, अरे पळता काय? पळून तुम्हाला मिळणार नाही, काही मिळणार नाही तुम्हाला पळून. मग जिथून तुम्ही चढलात तो दोर मी येताना कापून टाकलेला आहे. आता खाली उतरायचा असेल तर उडी घेऊन
मरावच लागेल, तिथंही तुम्ही वाचणार नाही. मग तिथं उडी घेऊन मरण्यापेक्षा इथं रणांगणामध्ये युद्ध करा आणि इथं मरा. इथं मेलं तर तुमचा निश्चित जीवनाचा मृत्यूचा सोहळा होणार आहे. कड्यावरून उडी मारून मेलं तर तुमच्या आयुष्याचं काही शिल्लक राहणार नाही. मृत्यू दोन्हीकडं अटळ आहे. मृत्यू आता कुठंच शिल्लक राहिलेला नाहीये. तिकडे गेलं तरी मृत्यू येणार आहे, इकडे गेलं तरी मृत्यू येणार आहे. मग मृत्यूला भ्यायचं नाहीये. त्या मृत्यूचा सोहळा कुठं होईल, कसं होईल याचा विचार करायचा. जगद्गुरु तुकोबरायांनी हाच विचार केला. तुकोबराय म्हणतात मृत्यू चुकणारा नाहीये. मग त्या मृत्यूचा सोहळा करण्यासाठी आपण अहोरात्र प्रयत्न केला पाहिजे. तुकोबराय सांगतायत मी त्या मृत्यूचा सोहळा करण्यासाठी अखंड प्रयत्न केला. याच्यासाठी केला होता अट्टहास. कशासाठी? शेवटचा दिवस गोड झाला. मग तुकोबराय तुमच्या जीवनाचा शेवटचा दिवस गोड झाला का? तुकोबराय म्हणजे निस्ता गोड नाही, निस्ता गोड नाही झाला. हट्टासानं सांगतोय, खात्रीपूर्वक सांगतोय, माझ्या जीवनाचा शेवट निस्ता गोड नाही तर बहु गोड झाला. शेवट तो भला, शेवट प्रत्येकाचा होणार आहे, पण तो शेवट भला कसा होईल ही करणं प्रयत्न, ह्याच्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. तुम्ही काही नाही केलं तरी शेवट होणार आहे. कारण ह्या शरीराचा गुणधर्म आहे. शरीराच्या ठिकाणी 6 विकार आहेत. जायते अस्ति वर्धते विपरिणमते विनश्यति. हे 6 दोष आहेत त्या शरीराच्या ठिकाणी. आणि सगळ्यात मोठा दोष विनश्यति आहे. या शरीराचा एक दोष नाश होणार आहे. कसंही केलं तर नाशच होणार आहे. नाशाचे 3 प्रकार आहेत. एक परतानाश आहे,
एक आश्रय नाश आहे आणि एक स्वभाव नाश. एखाद्या भिंतीवर एखादं चित्र काढलं असेल, त्या भिंतीला, त्या चित्राला आश्रय भिंतीचा आहे, ती भिंत पडली की आता चित्र राहणार आहे का हो? राहणार नाही, कारण त्याचा तो आश्रय आहे. भिंत पडली, चित्राची माती होणार आहे. पडून गेली या भिंती, चित्राची केवळ होय माती, हा आश्रय नाश आहे. दुसरा परता नाश आहे. दुसऱ्याकडूनही कधी कधी नाश होतो. एखाद्या युद्धामध्ये एखाद्या सैन्यानं दुसऱ्या सैन्याला मारला, परता नाश. पण काहीच नाही केलं तर एक दिवस जरा व्याधीची अवस्था येणार आहे आणि एक दिवस हे शरीर सडून जाणार आहे. एखादा आंबा आपण घरात आणला आणि कपाटामध्ये ठेवून दिला, ठेवल्यानंतर त्याच्याकडे 20-25 दिवस आपल्याला जाणच झालं नाही आणि घरात गेलो, सगळ्या घराचा वास सुटला. सुगंध असेल का तो? नाही महाराज, दुर्गंधीनं सगळं घर भरून गेलं. सहज लक्ष केलं, वास येतोय कुठून. वासाच्या दिशेने गेल्यानंतर कपाटाला चावी लावली, कपाट उघडलं आणि उघडून बघितलं तर मधल्या त्या आंब्याला सगळ्या आळ्या झाल्या होत्या. आंबा नासून गेला होता. त्याला कोणी मारलं? कशाने नाचला? त्याचा स्वभाव आहे. एक ना एक दिवस तो सहज नष्ट होणार आहे. नष्ट होणं हा त्याचा स्वभाव आहे. जसं त्या आंब्याचा स्वभाव नष्ट होणं, तसं या शरीराचा स्वभाव आहे. एक दिवस शरीर नष्ट होणार आहे. त्याला किती चोचले करून पुरवा, रोज चांगल्या भारी साबणानं धुवा, भारी कपडे घाला, सुंदर स्प्रे मारा, काही होणार नाही. एवढंही त्याला जपलं तर शेवटी ते नाश होणार आहे. कारण याच्यामधला सगळा मालच नासकान कुचका आहे. याला फक्त पॅकिंग चांगली केली आहे की नाही? ही जर पॅकिंग चांगली नसती तर तुम्ही आम्ही जवळही बसू शकलो नसतो. ही पॅकिंग चांगली असल्यामुळं तुम्ही एकमेकाच्या जवळ बसता तरी, पण ही पॅकिंग एक दिवस नष्ट होणार आहे आणि मधला सचका कुचका माल एक दिवस बाहेर येणार आहे. मृत्यूला टाळत बसू नका. मृत्यूला टाळण्यात मृत्यू कधी चुकणार नाहीये. त्या मृत्यूचं सोनं कसं होईल हे मात्र निश्चित करा. माणसानं आपण गेल्यानंतर आपल्या पाठीमागं आपलं नाव राहावं एवढं तरी चांगलं जगलं पाहिजे. तुम्ही म्हणाल मग रावणाचंही नाव शिल्लक आहे की नाही? कंसाचंही नाव शिल्लक आहे. नाव शिल्लक आहे, पण बहिर्देशीला गेल्यानंतरही त्यांचं कोणी नाव घेत आहे का? घेत नाही. पान टपरीलाही त्यांचं कधी नाव आतापर्यंत आपल्याला वाचायला मिळालं नाही. त्या शिल्लक नावाला आणि आपल्यासारख्या सामान्य जीवाच्या नावाला वेगळी किंमत आहे. प्रभू रामचंद्राचंही नाव शिल्लक आहे, रावणाचंही नाव शिल्लक आहे, पण रामाचं नाव सकाळ संध्याकाळ रोज घेतलं जातं. प्रत्येक व्यक्ती समोर आल्यानंतर त्याचं नामस्मरण केलं जातं, तसं रावणाचं केलं जात नाही. मग माणसानं आपल्या जीवनात शिल्लक राहायचं असेल तर कीर्ती रूपानं राहता येतं, पण ती कीर्ती चांगली ठेवून गेलं तर चांगलं नाव निघतं आणि ती कीर्ती रावणासारखी असेल तर कुणी त्याचं नाव घेत नाही. अरे त्याचं नाव घेऊच नका. रामासारखी आपल्या जीवनात कीर्ती उरवायची असेल तर ती कीर्ती उरवता येऊ शकते. जसं आज आपल्या ठिकाणी ज्यांच्या निमित्ताने एकत्र आलो ते आपले अण्णासाहेब पाटील यांनी आपल्या नावाची कीर्ती अजरामर ठेवली. नवे देवळा गावातला पहिला PhD प्रधान व्यक्ती कोण असं म्हटलं, किंवा ज्या वेळेस PhD लोकांची चर्चा निघल त्या वेळेस पहिलं नाव यांचं जगाच्या समोर आपल्या देवळा ग्रामस्थवासी यांच्या समोर निश्चित निघणार आहे. ही कीर्ती त्यांनी कमावली, ही चांगली कीर्ती त्यांची पाठीमागे राहणार आहे. म्हणून माणसानं मृत्यूला द्यायचं नाहीये. त्या मृत्यूचा सोहळा कसा होईल, त्या सोहळ्यात आपलं नाव कसं असेल याचा विचार केला पाहिजे. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, बाबा हो मृत्यू अटळ आहे, मृत्यूला भेऊ नका. त्या मृत्यूचा शेवट गोड कसा झाला पाहिजे याचा प्रयत्न करा. आतापर्यंत अनेकाचा शेवट गोड झाला, पण त्या अनेकापेक्षा माझा शेवट अतिशय गोड झालाय. जगामध्ये ज्यांचा जीवनाचा शेवट गोड झाला, त्या गोड झालेल्या लोकांची यादी फक्त 10 आहे. किती आहे? 10 लोक आहेत बोटावर मोजण्या इतके ज्यांच्या जीवनाचा शेवट गोड झालाय. त्या 10 जणांची यादी तुमच्या डोळ्यासमोर ठेवतोय. पहिला नंबर येतो उत्तर प्रदेशाची
युधिष्ठिर धर्मराज, धर्मराजाने आपल्या जीवनाचा शेवट गोड केला. दुसरी व्यक्ती आहे गौरांग महाप्रभू, उत्तर प्रदेशाचेच आहेत, त्यांनी आपल्या जीवनाचा शेवट गोड केला. तिसरी आहेत मीराबाई राजस्थानच्या, ज्यांनी आपल्या जीवनाचा शेवट गोड केला. चौथ्या आहेत नाभागजी, ज्यांचं नाव आहे, ज्यांनी स्वतः ग्रंथ लिहून ठेवलेले आहेत, सकल संतांचे चरित्र ज्यांनी लिहिले त्यांचं नाव आहे नाभागजी. जीवन जगलं, आयुष्यभर त्यांना नेत्र नव्हते, या डोळ्याने जग कसलं ते पाहिलंच नाही, पण न पाहताही संबंध विश्वातल्या संतांची चरित्र ज्यांनी लिहून ठेवली ते नाभाग जे आहेत, त्यांनी आपल्या जीवनाचं सोनं केलं. राहिलेले 6 येतात महाराष्ट्राच्या वाट्याला, म्हणून महाराष्ट्र भूमी ही संताची म्हटली जाते. जगातून, विश्वातून, भारतातून 10 व्यक्तीचा शेवट गोड झालाय, त्याच्यातले 6 महाराष्ट्राच्या वाटेल आहेत, पैकी 4 भावंड आहेत. माझ्या ज्ञानोबा यांचा शेवट गोड झाला, निवृत्तीनाथ महाराजांचा शेवट गोड झाला, सोपान काका महाराजांचा शेवट गोड झाला, आणि मुक्ताबाई मातेचाही शेवट गोड झाला. यांनी आपल्या जीवनामध्ये यमाला थोडंही स्पर्श करू दिलं नाही, काळानं वाकडी नजर करून बघण्याची हिंमत झाली नाही, त्याच्या जीवनाचा शेवट गोड म्हणताय. 5वा नंबर येतो तो पैठणचे एकनाथ महाराज. काळाला नाही, शरीरच कुठं गेलं त्याचा पत्ता लागला नाही, गंगेच्या ओघामध्ये स्नान करता करता शरीराचं पाणी करणारे नाथ महाराज आहेत. लाखोनी शोध घेतला पण आतापर्यंत मिळाले नाहीत, त्यांचा शेवट गोड झाला. पण ज्यांचा शेवट बहु गोड झाला ते मात्र जगद्गुरु तुकोबराय. या 9 जणांचा शेवट गोड झालाय, पण तुकोबराय सांगतायत या 9 जणांपेक्षा शेवट माझा सगळ्यात वेगळा झालाय. का? या 9 जणांनी स्वतःच्या देहाची व्यवस्था स्वतः केली, पण मला नेण्याकरता प्रत्यक्ष भगवान परमात्मा येतो. माझ्या फाटक्या तुटक्या छपराच्या घरामध्ये 4-2 दिवस राहतो. होळी सारखा सण माझ्या घरी साजरा करतो. होळी सणाची पोळी मला देता आली नाहीये, पण माझ्या घरी ज्वारीच्या 2-2 कण्याची कण्या होत्या, ती कण्या देवानं चतुर्भुज होऊन खाल्ल्या, 4 हातानं खाव्या लागल्या, कारण ती कण्याच एवढ्या पातळ होत्या, पात्रावर वाढलं की एका जागेवर थांबतच नव्हत्या. भांडभर पाण्यामध्ये मुठभर ज्वारी होती, इतक्या पातळ कण्या होत्या, इतक्या पातळ कण्या पात्रावर बसतील का? देवानं 2 हातानं पात्र धरलं आणि 2 हातानं जेवण्याचं काम केलं. चतुर्भुज भगवान परमात्मा होऊन त्यानं माझ्या घरच्या कण्या खाल्ल्या. एवढ्यावर नाही, देवाने सांगितलं चला तुकोबराय. मी सांगितलं तुकोबराय देवाला, थोडं थांबा ना, एवढी काय गडबड करताय, आताच होळी सारखा सण झालाय, आपण अनिशान चाललोच आहात, तर गावातलं कोण कोण येतंय ते आपण पाहू, येत असेल तर घेऊन जाऊ. देव म्हणले तुकोबराय कुणी यायला मोकळं नाही, प्रत्येकाच्या मागं फवारणी सोयाबीन राडा भरपूर आहे, म्हणले कुणी यायला रिकामं नाहीये, मग तरी आपण प्रयत्न करू. जगद्गुरु तुकोबराय दिवसभर गावात हिंडले, म्हणले चला हे चला, देव नेला आलाय देव. लोक म्हणले ह्याला येड लागले, म्हणजे येड अजून गेलंच नाही. दिवसभर हिंडले, कुणी यायला तयार नाही. तुकोबरायला वाईट वाटलं, म्हणले ज्याला देव भेटत नाही, मी याला विनासायास चला म्हणलो, देव आला तो कुणी यायला तयार नाही. जगाचं जाऊ द्या म्हणले, आपण आपल्या घराचं तरी कल्याण करू. म्हणले घरी आले आणि आपल्या पत्नीला म्हणले चल आपल्याला देव नेला आला, म्हणले आता जायचे आपल्याला स्वर्गारोहणाला. ती म्हणली हे माय तुमचं तर असलं कवा बी असंच असतंय, उठलं की सुटलं चला, उठलं की सुटलं चला. मला यायचं म्हणजे तुम्ही जा, आता तर म्हैस यायला झाली, दूध दुभत व्हायचंय, खायचं प्यायचे दिवस आहे तर निघाले आता चला म्हणून. मला यायचं नाही, तुमच्या तुम्ही जा. आख्या गावानं नाही म्हणलं, त्यावेळेस तुकोबरायला वाईट वाटलं नाही. अख्खं गाव नाही म्हणलं त्यावेळेस वाईट वाटलं नाही, पण घरची स्वतःची पत्नी चल म्हणल्यावर ती नाही म्हटली, याचा तुकोबरायला खेद वाटला. तुकोबरायला दुःख झालं.
आणि हे दुःख प्रत्येकाला त्या शेवटच्या क्षणात गेल्यानंतर वाटतंच महाराज. कधी? ज्यावेळेस आपले शरीर इंद्रिय चलत नाहीत, स्वतःच्या इंद्रियावर स्वतः ताबा राहत नाही, खोकला येतो, खोकल्याची उबाळ येते ना आपल्या तोंडातून एखादा बेडका घरात पडतो, त्यावेळेस घरचे सहज म्हणतात खप्पना तरी माई, जावं की जरा मंदिरावर बसावं. बाकीचे म्हणत नाहीत, जिला आपण वाजत गाजत आणलं होतं का नाही, लाखोचं कर्ज दुसऱ्याचं काढून जिला वाजत गाजत आणलं, सगळ्याच्या अगोदर हे बोलण्याची हिंमत तेच करते. त्यावेळेस माणसाला दुःख होतं. जसं तुकोबरायला आता वाटलं, गावानं नाही म्हणलं काही वाटलं नाही, पण स्वतःची पत्नी चल म्हटली तर आली नाही, याचं दुःख तुकोबरायला झालं. मग तुकोबरायने जाता जाता कुंकवाचा करोंडा आपल्या हातात घेतला आणि तुकोबराय देवाच्या सोबत निघून झाले. देव स्वतः नेण्याकरता येत आहेत एवढ्यावर भागलं नाही, देवाने स्वतःचा हात मला पायरी म्हणून दिला. देवाच्या हातावर पाय ठेवून मी विमानात बसलो. सांगा, एवढा चांगला शेवट आतापर्यंत कुणाचा झालाय का? आलो निजाच्या माहेरा, आलो निजाच्या माहेरा. सांगा, एवढा शेवट कुणाचा गोड झालाय का? तुकोबरा म्हणतात, प्रत्यक्ष देव मला नेण्याकरता येतात, बसण्याकरता स्वतःच्या हाताची पायरी करून देतात, विमानात बसवतात, नंतर देव विमानात बसतायत. एवढा गोड शेवट आतापर्यंत कुणाचा झालाय का? एवढा गोड कुणाचा झाला नाही. म्हणून तुकोबरा सांगतात, माझा बहु गोड झाला. मग तुकोबरा, तुमचा शेवट गोड झाला हे कशावरून? याचं प्रमाणपत्र अभंगाच्या दुसऱ्याच्या. आलो निजाच्या
कशावरून शेवट गोड झाला? तुकोबरा म्हणताय ज्या अर्थी मला प्रत्यक्ष पांडुरंग नेण्याकरता आलो आणि मी भगवंताच्या मूळ घराला म्हणजे माझ्या निज घराला आलो, त्यावरून निश्चित माझ्या जीवनाचा शेवट गोड झाला. मूळ घराला निज घराला कुणालाही येता येत नाही, देव कोणालाही आणत नाहीये. भगवंताची ऐक्य जोडलं आणि सायुज्य नावाचा मोक्ष माझ्या पदरात पडला, त्या अर्थी माझ्या जीवनाचा शेवट बहु गोड झाला. याच्यापेक्षा आणखी गोड शेवट असूच शक्यत नाहीये, इतका माझ्या जीवनाचा शेवट गोड झाला. विठ्ठल विठ्ठल. शेवट गोड झालेल्याची आणखी काही लक्षणं आहेत का? तुकोबरा म्हणले आहेत की शेवट गोड झालेल्याचं तेज असं वेगळं दिसतं, शेवट गोड झालेल्याचं अंग असं वेगळं स्फुरण करतं. जसं पैलवानाला पैलवान बघितल्यानंतर आनंद होतो, तसं शेवट गोड झाल्यानंतर भगवंताचं दर्शन झाल्यानंतर आनंदानं असं अंग स्फुरून येतं. नवे नवे पाठीमागचं सगळं दुःख नाहीसं होतं. दुःख नाहीसं होणं ही शेवट गोड होण्याची एक खूणच आहे. विठ्ठल. माझ्या जीवनाचा शेवट गोड झाल्यामुळे काय झालं? माझ्या पाठीमागचं दुःख गेलं, परिहार झाला. अवघ्या दुःखाचा मागीला माझ्या मागे जे संसारातलं दुःख होतं ते दुःख नष्ट झालं. या संसारानं जेवढं काही दुःख दिलं तेवढं दुःख नष्ट होण्याचं काम केलं. वास्तविक पाहता मी नित्य शुद्ध होतो, पण या संसाराच्या योगानं बद्ध झालो, आशेच्या योगानं बद्ध झालो. आणि या बद्ध संसारानं कल्पनेनं ह्या संसारानं इतकं दुःख दिलं. कल्पनेची सासून हिच्या बहुतची जाचू, या सासूनं इतका त्रास दिला, इतकाच त्रास दिला, त्या त्रासाचं वर्णन करणं शक्य नाही. पण ज्या दिवशी या माझ्या रखमाबाईच्या वराची भेट झाली, ती सगळं कल्पनेचं दुःख नाहीसं झालं. एखादी लेक जर पहिल्यांदा नांदून आपल्या घरी आली असेल, मूळ घराला म्हणजे माहेराला आली असेल. माहेर शब्दाची उत्पत्तीच सापेक्ष उत्पत्ती आहे. माहेर स्वतंत्र शब्द येणारा नाहीये. सासर आलं तरच माहेर आहे, आणि सासर नसेल तर स्वतःच्या गावाला माहेर म्हटलं जातं का नाही? त्याला मूळ गाव म्हटलं जातं. पण ज्या वेळेस ती सासरी जाते त्यावेळेस स्वतःच्या गावाला ते माहेर म्हणते. तसं तुकोबरा म्हणतायत, माझं मूळ घर भगवंताच्या चरणाचिन्हावरच होतं, पण इथून संसारात मी नांदण्याकरता गेलो, तिथं दुःख झालं. ते दुःख माझ्या मूळ घराला आल्यानंतर पुन्हा नाहीसं झालं. त्या दुःखातून कायमची माझी सुटका झाली. आता कसलंही दुःख शिल्लक राहिलं नाही. याच्यातून हे लक्षात येतं, देवाची भेट झाली की आपल्या पाठीमागचं दुःख काहीच राहत नाही. आणि ज्याच्या जीवनाचा शेवट गोड झाला, निश्चित समजायचं त्याच्या पाठीमागं आता दुःख शिल्लक राहिलेलं नाही. ज्याच्या पाठीमागं दुःख शिल्लक नाही त्याच्याच जीवनाचा शेवट गोड होतो. विठ्ठल. तुमच्या जीवनाचा शेवट गोड केला, तुमच्या जीवनातलं दुःख संपलं. एवढं सगळं दुःख तुम्ही संपवलं म्हणजे कुणाला वाटून दिलं का? नाही, म्हणजे वाटून देता येत नाही. हवं तर त्याची आपल्याला सेवा करता येते, पण वाटून घेता येत नाही, आहे का नाही? जसं ज्यांच्या निमित्तानं सेवा ती ज्यावेळेस हॉस्पिटलला होते त्यावेळेस त्यांचे चिरंजीव सार्थक आणि त्यांच्या परिवाराने खूप त्यांची सेवा केली. सेवा करता येते, दुःख वाटून घेता येत नाही. आज या लेकरानं इतकी सेवा केली, इतकी सेवा केली, नवे नवे त्याच्या आयुष्याचं सार्थक झालं. म्हणूनच त्याचं नाव सार्थक ठेवलं होतं का काय की, की नाही? सार्थकनी आपल्या वडिलांची सेवा करून आपल्या जीवनाचं मात्र सार्थक करून घेतलं, याच्यात तीळ मात्रही शंका नाही. दुःख वाटून घेता येत नाही.
पण त्याची सेवा करता मात्र आपल्याला निश्चित येते. मग तुकोबर आहे, तुमच्या जीवनातलं दुःख संपलं तुम्ही वाटलं का कुणाला? नाही म्हणजे वाटता येत नाही, पण ते दुःख कायमचं संपवता येतं. मग महाराज हे दुःख तुम्ही संपवण्याचं काम केलं, जीवनाचा शेवट गोड केला. हे दुःख संपवण्यासाठी आणि शेवट गोड करण्यासाठी तुम्ही नेमकं साधन काय तुका म्हणे वाणी गेली आता घेऊ धनी, आलो निजाच्या माहेरा भेटी रखमाईच्या वरा. याच वाणीच्या साह्यानं मी एवढ्या सगळ्या गोष्टी प्राप्त करून घेतल्या. याच्यापेक्षा वेगळं साधन काही केलं नाही. जी तुकोबराने वाणी वापरली ती वाणी तुमची आमच्या सर्वांकडे आहे. फक्त वापरण्याचा मार्ग आपला चुकलाय. तुकोबारीने आपल्या जीवनाचा शेवट गोड केला, त्याला साधन हीच वाणी वापरली आहे. पण ही वाणी वापरत असताना त्यांनी एक पथ्य सांभाळलंय, जे पथ्य तुमच्या आमच्याकडे नाहीये. त्यांच्या जीवनात एकच पथ्य होतं, पांडुरंग ध्याने पांडुरंग मने, जागृती स्वप्नी पांडुरंग. या वाणीला एकच काम होतं, त्या पांडुरंगाचं अखंड स्मरण करणं. आणि याचाच परिणाम त्यांच्या जीवनातला शेवट गोड झाला. मग तुकोबाराया एवढं जर वाणीनं होऊ शकतं, ह्या नामस्मरणानं होऊ शकतं, तर हे करण्याकरता तुम्हाला कुणी सांगितलं? हा सुंदर एवढा चांगला मार्ग, एवढं सुंदर साधन तुमच्या हातात कोणी दिलं? तुकोबाराय म्हणले, हे साधन मी एकट्याचं नाहीये, परंपरेगत आलेलं आहे. याची परंपरा कुठून चालू झाली, त्या परंपरेचं वर्णन करतात ज्ञानेश्वर.
तुका म्हणे वाणी गेली आता घेऊ धनी आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा. ज्यांच्या निमित्तानं ही सेवा आहे अण्णासाहेब नारायणराव पवार यांच्या गंगा पूजनाच्या निमित्ताने तुम्ही आम्ही सर्वजण या ठिकाणी आलेलो आहात. त्यांच्या पश्चात त्यांचा पूर्ण परिवार या ठिकाणी आहे. मोहनराव नारायणराव पवार, बंकट लिंबाजी पवार, विठ्ठलराव लिंबाजी पवार, दादासाहेब मोहनराव पवार आणि चिरंजीव सार्थक अण्णासाहेब पवार या सर्वांच्या वतीनं त्यांच्यासाठी हा केलेला ज्ञानदानाचा, नामदानाचा आणि अन्नदानाचा सोहळा. या ज्ञानदानातून, या नामदानातून, या अन्नदानातून जे काही पुण्य प्राप्त होणार आहे हे सर्वांच्या वतीनं आज अण्णासाहेबांच्या चरणावर आपल्याला हे पुण्य समर्पित करायचे. या सेवेसाठी सर्व मातबर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. गायनाचार्य, मृदंगाचार्य, आपल्या भागातील निष्ठावंत वारकरी, आमचे नितीन भाऊ कीर्तक, आमचे महादेव महाराज, तट बोरगाव भजनी मंडळ, वागाळवाडी भजनी मंडळ, इकडं देवळा भजनी मंडळ, आमच्या गावची संप्रदायाची धुरा ज्यांच्या खांद्यावर आहे ते आमचे आधार्य हरिभक्त परायण सुनील महाराज, शिवाजी महाराज, अवशंक सारसेकर, भागवत महाराज आणि आपल्या देवळा गावातील सर्व ग्रामस्थ, मोहन काका असतील, विकास असेल आदी करून सर्व भजनी मंडळ, दोन्ही मृदंगाचार्य या ठिकाणी उपस्थित आहेत. आमच्या संस्थेचे छोटे छोटे लेकरं उपस्थित आहेत. या सर्वांच्या उपस्थितीमध्ये ही सेवा भगवंताच्या चरणावर समर्पण करायची. तसेच आपले विनेकरी देसाई, सुभाष पांचाळ, आणखी कुणाचं नाव राहिलं असेल तर सांगा. या सर्वांच्या उपस्थितीत आणि झालेली सेवा भगवंताच्या चरणावर समर्पित करतो, अण्णासाहेब भाऊंच्या चरणावरती समर्पित करतो आणि सेवेला या ठिकाणी पूर्णविराम देतो. यानंतर चाल होईल. चाल झाल्यानंतर आमचे विठ्ठल भाऊ दोन शब्द मनोगत व्यक्त करतील आणि कीर्तनाला समारोप होईल.
बांधल्या पेंडीचा सुटला शेळा, तृण राळो मेळा पांगत असे. खरोखर आमच्या पवार रूपी कुटुंबाचा जे पेंडी होती पवार रूपी कुटुंबाची, त्याचा अण्णासाहेब पवार म्हणजे आम्ही त्यांना आदराने बापू म्हणत होतो, ते एक आळा होता आणि त्यांच्या आळ्याखाली म्हणजे छत्राखाली हे कुटुंब नांदत होतं. आताच महाराजांनी सांगितलं की कठीण परिस्थितीमध्ये त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलेलं आहे आणि स्वतःचं शिक्षण पूर्ण करून स्वतःचा तर उद्धार केलाच आहे, पण आमच्या सर्व कुटुंबाला त्यांनी पुढे नेण्याचा आटोकाट प्रयत्न केलेला. ते या गावचे डॉक्टरेट झालेले प्रथम असे सुशिक्षित आहेत. आम्ही ज्यावेळेस शोक संदेशामध्ये प्राचार्य डॉक्टर अण्णासाहेब पवार किंवा प्राचार्य डॉक्टर A.N. पवार यांना श्रद्धांजली शोक संदेश गावामध्ये लावला होता, त्यावेळेस प्रत्येक जण म्हणत होते की हे प्राचार्य बी आहेत आणि डॉक्टर बी कसे झालेत, त्यांनी कधी दवाखाना उघडला नाही, काहीच नाही, पण ती डॉक्टरेट म्हणजे फिलॉसॉफी मधली तत्वज्ञ म्हणून त्यांना ती पदवी मिळालेली होती. आणि एवढंच नाही, ते प्रथम डॉक्टर झालेले असं नाही, तर सर्वांच्या माहितीस्तव सांगतो, या गावातील परदेश दौरा करणारे ते पहिले आहेत ज्यांनी अर्थशास्त्राची कॉन्फरन्स परदेशामध्ये जाऊन केलेली आहे. असे ते या गावचे सुपुत्र आहेत आणि त्यांच्या जाण्यानं आमच्या पवार कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला होता आणि ते सावरण्यासाठी ज्यांनी ज्यांनी मग आमचे नातेवाईक असतील, मित्रमंडळी असतील, सर्वांनी आम्हाला सावरण्यासाठी धीर दिला, त्याबद्दल त्यांचे मी या ठिकाणी आभार मानतो. आणि त्यांच्या तिसऱ्या दिवसापासून आमच्या घरी जी नामस्मरणाची सेवा केली, मग ते हरिपाठ असेल किंवा संध्याकाळचं भजन असेल, शेवटच्या दिवसापर्यंत भजन केलं. असे सर्व गावातील भजनी मंडळ, त्यामध्ये महिला भजनी मंडळ, हरिपाठ आणि भजन करणारे सर्व आमचे रामराव बाप्पा असतील, मोहन काका असतील, सगळं येऊन दररोजच त्यांनी सेवा दिली, त्याबद्दल पवार कुटुंबियाच्या वतीनं मी त्यांचे आभार व्यक्त करतो. आणि महाराजांनी सांगितलं की त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही घडलो आणि म्हणजे अप्रत्यक्ष माझ्या रूपानं त्यांना मार्गदर्शन मिळालं. म्हणजे मी त्यांना शाळेमध्ये शिकवलं आणि महाराज या ठिकाणी सांगू इच्छितो की आपला शिष्य ज्यावेळेस मोठा झालेला बघतो, त्यावेळेसच गुरुला मोठा अभिमान होत असतो. आणि तसं एखादा शिष्य जर व्यसनाधीन झाला, ते जर बघितलं तर त्याच्या इतकं दुःख कोणालाच होत नाही. आणि तुमच्याकडे बघून, तुमच्यासारखे आमच्या हातून जे घडलेले आहेत त्यांच्याकडे बघून खरोखरच आमची छाती भरून येते, यात काही शंका नाही. तसेच आजच्या या कार्यक्रमासाठी महाराजांनी शेवट तो बहु गोड झाला हा जो अभंग घेऊन त्याचं जे निरूपण केलं, सर्वांना त्यांनी आपल्या वाणीतून असं आनंदित केलं. सर्वांना त्यांचं ते आवडलेलं आहे, कारण या ठिकाणी की प्रत्येक जण महाराजाचा प्रत्येक शब्द ऐकण्यासाठी उत्सुक होते, हे आपल्याला लक्षात आलंय. कसली गडबड झालेली नाही, त्यामुळं सर्व आनंदित झालेलं आहे. त्यामुळं महाराजाचे या पवार कुटुंबियाच्या वतीनं मी आभार व्यक्त करतो. या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले मृदंगाचार्य गोपाळ महाराज हेही या ठिकाणी उपस्थित आहे, ज्यांना
मृदंगावरची थाप मारली की पाठीवर थाप मिळते असं मी नेहमी म्हणत असतो. असे गोपाळ महाराज या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिले. आमच्या अथर्वला गोपीचंद महाराजांनी सुरुवातीला धडे दिले मृदंगाचे, आणि आता अथर्व ज्यांच्याकडे मृदंगाचे धडे घेत आहेत तेही उपस्थित आहेत. त्यांनाही अथर्व कीर्तनात वाजवत आहे. हे बघून त्यांचंही मन भरून आलेलं आहे असं मला वाटतंय. तसेच या पंचक्रोशीतील सारसा नगरीचे सर्व भजनी मंडळ, त्याचबरोबर तटबोरगाव आणि आमचे नेहमीच आमच्या घरचा कार्यक्रम म्हणलं की उपस्थित राहणारे नितीन महाराज, ज्यांचं विठ्ठलचं आणि त्यांचं असं एक प्रेमाचं नातं जळलेलं आहे. कार्यक्रम म्हणलं की ते नेहमी हजर असतात. ते नितीन महाराज, वागळवाडीकर आणि सर्व देवळा गावातील ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित राहिले. त्यांनी या अंजनपूर हेही उपस्थित राहिले. त्या सर्वांचं मी पवार परिवारांच्या वतीनं आभार व्यक्त करतो. तसेच आमच्या या दुःखामध्ये जे काही आमचे मित्रमंडळी असतील, आमचे नातेवाईक असतील, ते सर्व सामील झाले. आम्हाला दुःखातून बाहेर काढण्याचा त्यांनी प्रयत्न केला. ते सर्वांचं मी या ठिकाणी पुन्हा आभार व्यक्त करतो.